नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण प्रॉन्स फ्राय बघूया, कोळंबी फ्राय बघूया। या आधी ही रेसिपी अपलोड केली, ती तुम्ही पाहू शकता। हे प्रॉन्स फ्राय आहेत ते अजिबात कडक बनत नाहीत की आतून एकदम असे लुसलुशीत राहतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पावशेर प्रॉन्स घेतलेले आहेत। सुरुवातीला आपण त्याचे जे कवच असतं वरचं ते बाहेरून काढून आणलेलं आहे, तरी सुद्धा आपण परत एकदा साफ करून घेऊया। बघा, अशा पद्धतीनं जो कोळंबी असतो त्याला कट द्यायचा आणि मधोमध त्याच्या एक रेष असती, ती त्याची विष्ठा असती, ती अशा पद्धतीनं काढून घ्यायची आहे। म्हणजे जे आपले प्रॉन्स असतात, कोळंबी असते ती अजिबात कडवट बनत नाही आणि व्यवस्थित बनली जाते। बघा, अशा पद्धतीने त्याच्या आत एक घाण असती, ती त्याची विष्ठा असती, ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। आता ही आपण स्वच्छ करून घेऊया आणि त्यानंतर 2-3 पाण्यातून धुवून घ्यायची आहे। आता हे सगळे जी कोळंबी आहे ती मी अशाच पद्धतीने साफ करून घेते। बघा, आता आपली कोळंबी आहे ती साफ करून झालेली, 2-3 पाण्यातून मी नळाखालीच धुवून घेतलेली आहे। इथं बघा, चाळणीवरती ठेवलेली आहे। त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं आणि असं नितळत ठेवायचं। एक 5 मिनिटं नितळून ठेवायचं, म्हणजे त्यातील पाणी असेल ते निघून जाईल। बघा, आता इथं 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण कोळंबी आहे ती एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। आलं लसूण पेस्ट आहे ती चांगली त्याला मिक्स करून घ्यायची आहे। एक छोटा चमचा घातलेला आहे। त्यानंतर चांगली मिक्स झाली ना की त्याला चांगलं कोटिंग झालं आलं लसूण पेस्ट की त्यावरती मग आपण बाकीचे मसाले त्याच्यामध्ये ऍड करणार आहे। आता मसाल्यांमध्ये म्हणाल तर इथं मी चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे, त्यानंतर एकदम थोडीशी हळद घालायची आणि परत हे मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये जास्त मसाले घालायचे, जेवढे तुम्ही कमी मसाले घालाल ना तेवढं जे कोळंबीची टेस्ट असते रिअल ती लागते। आणि तुम्ही अशा पद्धतीनं कराल ना तर तुमची कोळंबी आहे ना ती एकदम अप्रतिम अशी होते। आता ही कोळंबी ती फ्रीज मध्ये 1 तासासाठी मॅरिनेट करून घेऊया आणि त्यानंतर तळायला घ्यायची। आता तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते। इथं जो रवा घेणार आहे तुम्ही एकदम बारीक रवा घेतलेला आहे। जाड रवा घेतला ना की काय होतं, कोळंबी खाताना ती रव्याची टेस्ट आपल्याला कडक कडक त्याच्यामध्ये लागते आणि कोळंबी आहे ती ड्राय बनते। तर त्याच्यापेक्षा तुम्ही बारीक रवा वापरा। बारीक रव्याने काय होतं, तुम्हाला रिअल जी कोळंबीची टेस्ट आहे ना ती लागते। तर नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा। एक तवा घेतला, त्यावरती 2 पळी तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे कोळंबी आहे ती तळायला ठेवायची आहे। आता याच्यामध्ये जसे बसतील तसे सुरुवातीला तेलामध्ये घालून घ्यायचे, साईडलाही तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर जे तेल आहे ते सभोवती असं फिरवून घ्यायचं तव्यावरती, मी तुम्हाला दाखवते। म्हणजे काय होतं, सगळे कोळंबी घातलेली आपण ती हळूहळू भाजली जाते। त्यानंतर मधली कोळंबी आहे ना ती लवकर भाजली जाते, साईडची थोडा वेळ लागतो। मग काय करायचं, आपण पलटी करून घ्यायचे। बघा, काय कलर मस्त आलेला आहे आणि घमघमाट सुटलेला आहे। इथं बघा, याच्यामध्ये अजिबात जो आपण रवा वापरलाय ना तो तेलामध्ये जास्त सुटत नाही आणि आपल्याला खातानाही जास्त लागत नाही, त्यामुळे बारीक रव्याचा वापर करायचा। बघा, आता मी छानपैकी फिरवून घेतलेले, पलटी करून घेतलेले। एक 5 मिनिटात कोळंबी ती फ्राय होते। अलटून पलटून 2-2 मिनिटाला पलटून घ्यायची आहे। बघा, मी अशी पलटी करून घेतलेली। आता ही कोळंबी आहे ती आपण साईडला सरकवून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल संपलं असेल तर तेल घालून घ्यायचं आणि दुसरी जी कोळंबीची बॅच आहे ती त्याच्यामध्ये सोडून घ्यायची। तोपर्यंत काय होतं, साईडला जे आपण कोळंबी करून ठेवतो ना त्याचं जे एक्स्ट्राचं तेल असतं ते तव्यामध्ये परत निथळून येतं आणि मग नंतर ही कोळंबी घातल्यानंतर तुम्ही ही साईडची कोळंबी आहे ती काढून ताटामध्ये घेऊ शकता। बघा, आता मध्ये कोळंबी घालून घेते मी सगळी जेवढी आहे ती, आणि ही साईडची आहे ती नंतर आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने केलं ना तर कोळंबी जास्त ज्या वेळेस वातड होते ना तर कसं होतं की आपण जास्त वेळ फ्राय केल्यानंतर कोळंबी वातड बनते। तर लिमिटेड मध्ये जी तळून घ्यायची आहे, म्हणजे फ्राय करायची आहे। जेवढी जास्त कराल तेवढी ती चिवट आणि वातड बनते, त्याच्यापेक्षा तुम्ही लिमिटेड मध्ये 5 ते 6 मिनिटांमध्ये कोळंबी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे। आता मी पलटवून घेतलेले आणि त्यानंतर आपण हे काढून घेऊया। बघा, काय अप्रतिम असं दिसते, खायला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतं। चला तर मग आता कोळंबी फ्राय तर तयार झालेले, मी तर टेस्ट करून बघणार आहे। तुम्ही अशा पद्धतीची कोळंबी फ्राय करून कधी बघताय नक्कीच सांगा। रेसिपी इथपर्यंत बघत असाल, आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। एक छोटीशी कमेंट तर नक्कीच करा। बघा, काय मस्त कोळंबी फ्राय आपली तयार झालेली आहे ते। याचबरोबर मी आणखीनही काही नॉनव्हेजच्या रेसिपी अपलोड केलेल्या, त्याही तुम्ही पाहू शकता। त्याच्यामध्ये फिश आहे किंवा फिश करी आहे, परत प्रॉन्स फ्राय पण आहे, प्रॉन्स करी पण आहे। चला तर तुम्हाला इथं मी दाखवते की आपली जी कोळंबी फ्राय केलेली बघा एकदम आतून ना लुसलुशीत झालेली। इथं बघा, एकदम सॉफ्ट राहते, वरून एकदम अशी क्रंची लागते आणि आतून एकदम सॉफ्ट लागते। अशा पद्धतीची तळून घ्यायची, म्हणजे खायला पण खूपच छान लागते। बघा, काय मस्त दिसते, ते बघूनच तोंडाला पाणी सुटते।
चला तर मग पटापट तुम्हीही बनवून बघा। याचबरोबर आपल्या आणखीनही काही रेसिपी संगीता सुमी किचन वरती तुम्हाला पाहता येतील, त्याही नक्की पाहायला विसरू नका। नवीन रेसिपी आत्ताच अपलोड केलेल्या त्याही पहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।